नांदेड शहरातील शिवपार्वती मंगल कार्यालय येथे श्री पांडुरंग कोकलवार यांचा सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। 1995 मध्ये जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत कांचननगर एकदरा येथे सेवेत रुजू झाल्यावर 13 वर्षे सेवा दिली। त्यानंतर आलेगाव, बारड हायस्कूल, हिमायतनगर तालुक्यातील एकंबा व भोकर तालुक्यातील थैबन येथे अशा विविध ठिकाणी 30 वर्ष सेवा पूर्ण करून दिनांक 31 मे 2024 रोजी सेवानिवृत्त झालेले श्री पांडुरंग कोकलवार यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन श्री पांडुरंग कोकलवार सेवा पूर्ती गौरव सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले होते। पहिल्या सत्रात महाराष्ट्रातील नामांकित कवींचे कवी संमेलन घेण्यात आले। या कवी संमेलनात अनेक कवींनी आपल्या कवितेतून उपस्थितांना मंत्रमुग्ध करून अतिशय सुंदर कविता सादर केल्या। कवी संमेलनानंतर श्री पांडुरंग कोकलवार यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याची सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री बालाजीराव थोटवे यांची उपस्थिती होती। तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती। प्रथमतः महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर दीप प्रज्वलित करून या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली। समितीच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। त्यानंतर प्रमुख मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी विशेषांकाचेही प्रकाशन करण्यात आले। त्यानंतर उपस्थित प्रमुख मान्यवर मित्र परिवाराच्या वतीने श्री पांडुरंग कोकलवार यांचा सहपत्नीक सत्कार करत त्यांना सेवापूर्तीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या। मी पांडुरंग कोकलवार नांदेडचा आहे। तसा मूळ पाटोदा तालुका बिलोली, आताचा तालुका नायगाव, नांदेड जिल्हा इथला आहे। मी 1995 साली शिक्षक म्हणून लागलो नोकरीला जिल्हा परिषद नांदेडच्या अंतर्गत। तर माझी शाळा पहिल्यांदा 13 वर्ष एकाच शाळेवर म्हणजे कांचननगर एकदरा येथे झाली। दुसरी शाळा माझी आलेगाव येथे झाली आणि तिसरी शाळा माझी बारड हायस्कूल येथे झाली। त्याच्यानंतर मी एकंबा हिमायतनगर तालुक्यामध्ये नोकरी केली 5 वर्ष आणि शेवटच्या वर्ष म्हणजे 1 वर्षासाठी मी भोकर तालुक्यामध्ये थैबन येथे कामास होतो। माझी एकंदरीत सेवा करत असताना 30 वर्ष सेवा झाली आणि सेवा करत असताना उर्वरित वेळेमध्ये माझे साहित्य, माझे 2 पुस्तकं प्रकाशित आहेत। एक अंतरीचे रान, दुसरं महर्षी मार्कंडेय भक्तिगीते। याच्या माध्यमातून मार्कंडेय भक्तिगीते 36 भक्तिगीते लिहिली, ती 10 भक्तिगीते ही DVDच्या स्वरूपात आणली। तसेच माझे चीज, भाता, चला मतदान करूया, मंत्र स्वच्छतेचा ही नाटकं आकाशवाणीवर प्रसारित झाली आणि काही शॉर्ट फिल्म, जवळपास 15 शॉर्ट फिल्म माझे तयार झालेले आहेत आणि 2 मोठे बिग बजेटचे फिल्म तयार आहेत। या नांदेडचा नुकताच प्रदर्शित झालेला राडा चित्रपटामध्ये मी भूमिका केलेली आहे आणि माझा एक माझी पटकथा असलेला त्यागमूर्ती नावाचा पिक्चर सिनेमा हदगाव येथील दत्तबर्डे संस्थांवर आधारित मी पटकथा लेखन करून अभिनय करण्याचा प्रयत्न केलेला आहे। याचबरोबर आकाशवाणी नांदेड केंद्रावर नांदेड केंद्राचा स्टार म्हणून 10 नाटकं दिलेली आहेत। त्यामध्ये हलवा पाळणा कन्येचा, मुलं शिकलीच पाहिजे, ज्योत बनली ज्ञानज्योती, मंत्र स्वच्छतेचा, अशा अनेक प्रकारचे समाजोपयोगी केवळ अर्ध्या तासामध्ये समाजोपयोगी हित जपण्याचं काम मी केलेलं आहे। आज हा कार्यक्रम माझे 30 वर्ष सेवा पूर्ण झाल्याच्या नंतर हा माझ्या मित्रमंडळींनी कार्यक्रम आयोजन केलेला आहे आणि या कार्यक्रमाचं सर्व श्रेय माझ्या मित्रमंडळींना जाते। मित्रमंडळींनी हा कार्यक्रम करण्याचा एक अट्टहास धरला की कार्यक्रम मी म्हटलो मी एक लहान आहे आणि या कार्यक्रमासाठी मी पात्र नाही, तरीही मित्रांनी ओळखून हा कार्यक्रम ठेवलेला आहे। या कार्यक्रमासाठी आदरणीय बालाजीराव कल्याणकर आमदार आहेत या विभागाचे, तसे दुसरे आमदार माननीय मोहनरावजी हंबर्डे साहेब येणार आहेत आणि आप्तेष्ट, नातलग, मित्र, शिक्षक मित्र, समाज मित्र, विशेष म्हणजे सामाजिक कार्यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये मी 120 कुटुंबांना आमच्या पद्मापूर सेवाभावी संस्थेच्या वतीनं पोलिसांची परवानगी घेऊन अक्षरशः बाहेर पडता येत नव्हतं, त्यावेळी पोलिसांची परवानगी घेऊन आम्ही 120 कुटुंबांना धान्याचं वाटप केलेलं आहे। अशा या कार्यामुळं मला आज इथे वैभव
माझ्या मित्रांनी दिलेले आहे, माझ्या सहकार्याने दिलेले आहे, माझ्या पाहुण्यांनी दिलेले आहे, माझ्या नातेवाईकांनी दिलेले आहे. शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर पुढील आयुष्य कसं राहणार? शासकीय सेवेतून आता निवृत्त काल 31 तारखेला झालो. तर यापुढील जीवन माझं फिल्म करिअर, सिनेमा करिअरमध्ये जाणार आहे. त्याच्यानंतर समाजोपयोगी कार्यामध्ये माझा वेळ जाणार आहे. तसेच साहित्य क्षेत्रामध्ये नोकरी करत करत दर रविवारी संपूर्ण महाराष्ट्रात फिरणारा माणूस आता थोडंसं गप्प बसणार आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि कोणत्याही जिल्ह्यामध्ये जर गेलो मी तर मला चहा पाजल्याशिवाय पण येऊ देणार नाहीत, अशी माझी ओळख संबंध महाराष्ट्रामध्ये झालेली आहे.